नमस्कार मंडळी. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. जावा बिल्ड टूल्स. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये ही टूल्स इतकी महत्त्वाची का आहेत माहिती आहे? आणि अँटपासून ते ग्रॅडलपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे ना, तो आपण आज उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी हा प्रश्न बघा. एक साधी जावा फाईल कंपाईल करणं किती सोपं असतं, नाही का? पण मग मोठं सॉफ्टवेअर बनवताना एवढा सगळा पसारा का होतो? ह्याच प्रश्नामध्ये खरं तर सगळ्या बिल्ड टूल्सची गरज लपलेली आहे. म्हणजे विचार करा, एक छोटीशी फाईल चालवणं आणि एक अख्खं ॲप्लिकेशन उभं करणं, यात इतका जमीन अस्मानाचा फरक का बरं? एक काळ होता जेव्हा आयुष्य खूप सोपं होतं. फक्त जावा सी आणि जावा या 2 कमांड्स टाकल्या की काम झालं. पण हे फक्त हॅलो वर्ल्ड पुरतं ठीक होतं. जसं जसं आपला प्रोजेक्ट मोठा व्हायला लागतो तेव्हा ही साधी सरळ प्रक्रिया एकदम गुंतागुंतीची होऊन बसते. आता खरं चित्र बघूया. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काय काय असतं? शेकडो सोर्स फाईल्स, डझनभर बाहेरच्या लायब्ररीज, ज्यांना आपण डिपेंडन्सीज म्हणतो. मग त्या सगळ्या ऑटोमेटेड टेस्ट चालवणं. आणि शेवटी सगळे एकत्र करून एक जार किंवा वॉर फाईल बनवणं. विचार करा, हे सगळं जर हाताने करायचं ठरवलं तर काय होईल? नुसता गोंधळ, प्रत्येक वेळी चूक होण्याची शक्यता, आणि वेळ तर इतका वाया जायचा की बस. ह्याच डोकेदुखीमधून, ह्याच गोंधळातून पहिल्या बेल्टूलचा जन्म झाला. आणि मग या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक हिरो आला. त्याचं नाव होतं अँट. डेव्हलपर्सना या रोजच्या त्रासातून सोडवण्यासाठीच अँटला तयार करण्यात आलं होतं. अँटची आयडियाज खूप भारी होती. त्याचा मुख्य फायदा होता त्याची लवचिकता. अँट तुम्हाला कुठल्याही नियमांमध्ये बांधून ठेवत नाही. याला आपण असं समजू शकतो की तुम्हाला एक मोठं टूल किट दिलंय. त्यात सगळी हत्यार आहेत. पण आता त्या हत्यारांचा वापर करून काय बनवायचं आणि कसं बनवायचं याचा प्लॅन म्हणजे ब्लूप्रिंट तो मात्र तुम्हालाच तयार करावा लागतो. पूर्ण स्वातंत्र्य. पण याचा अर्थ प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हालाच सांगावी लागते. हे बघा, अँटचं build.xml. इथे डेव्हलपर्सना अक्षरशः प्रत्येक पायरी लिहून काढावी लागत असे. म्हणजे आधी जुन्या फाईल्स डिलीट कर, मग या फोल्डरमधल्या फाईल्स कंपाईल कर, त्यानंतर त्यांना ह्या दुसऱ्या फोल्डरमध्ये ठेव. सगळं काही XMLमध्ये अगदी तपशीलवार सांगावं लागायचं. खूपच लांबलचक काम होतं हे. तर अँटचं काय होतं? लवचिकता तर भरपूर होती. छोट्या कामांसाठी एकदम सोपं. पण त्याची सगळ्यात मोठी अडचण होती डिपेंडन्सी मॅनेजमेंट. म्हणजे बाहेरच्या लायब्ररीज सांभाळायला त्यात काहीच सोय नव्हती. आणि हे काम इतकं किचकट होतं की मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी अँट कमी पडू लागलं. आणि मग ह्याच गरजेतून पुढच्या टूलची एंट्री झाली. अँटच्या काहीही करा ह्या स्वातंत्र्यामुळे जो गोंधळ उडत होता त्यावर उपाय म्हणून एक नवीन शिस्तबद्ध टूल बाजारात आलं. मेवन. अँट जर मोकळं रान होतं तर मेवन म्हणजे एक पक्की नियमबद्ध वाट होती. आणि मेवेनने एक जबरदस्त आयडिया आणली, कन्व्हेन्शन ओव्हर कॉन्फिगरेशन. म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्ट कशी करायची हे सांगण्याऐवजी आम्ही ठरवलेल्या पद्धती वापरा. याला आपण एका आयकिया किटसारखं समजू शकतो. तुम्हाला सामान आणि सूचनापत्र दोन्ही मिळतं. तुम्हाला फक्त त्या सूचना फॉलो करायच्या आहेत. यामुळे डेव्हलपरला प्रत्येक छोटा निर्णय घ्यायची गरज पडत नाही आणि कामात एकसारखेपणा येतो. हे आहे मेवेनचं pom.xml. अँटच्या XMLपेक्षा हे खूप वेगळं आहे. इथे आपण बिल्ड कसा करायचा आहे हे नाही सांगत, तर आपला प्रोजेक्ट काय आहे आणि त्याला काय हवंय हे सांगतो. फक्त लायब्ररीचं नाव आणि व्हर्जन सांगा आणि बस. मेवेन ती लायब्ररी स्वतः इंटरनेटवरून शोधून आणेल आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये टाकेल. हे तर जादूच होती. मेवेनमुळे डिपेंडन्सी मॅनेजमेंट सोपं झालं. हे तर खरंच. प्रोजेक्टला एक स्टँडर्ड रचना मिळाली. पण ह्याच शिस्तीचा कधीकधी त्रासही व्हायचा. मेवेन खूपच कठोर होतं. म्हणजे ठरवलेल्या वाटेवरूनच चालावं लागायचं. थोडं जरी वेगळं काही करायचं असेल तर मोठी कसरत करावी लागायची. आणि त्या लांबलचक XML फाईल्स तर होत्याच. याच कडक नियमांमुळे एका नवीन, अधिक लवचिक टूलसाठी मैदान तयार झालं. आणि मग आली तिसरी पिढी, ग्रॅडल. मेव्हेनच्या शिस्तीमुळे जी लवचिकता कमी पडत होती ती पोकळी भरून काढण्यासाठी ग्रॅडल आलं. गंमत म्हणजे ग्रॅडलने अँट आणि मेव्हेन या दोघांकडूनही शिकवण घेतली. अँटची लवचिकता घेतली आणि मेव्हेनची शिस्त, आणि या दोन्हींचा एक जबरदस्त संगम घडवला. ग्रॅडलचा सगळ्यात मोठा बदल काय होता? तर त्याने XMLला हद्दपार केलं. त्याच्या जागी ग्रूव्ही किंवा कोटलिनसारखी खरीखुरी प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरली. याला म्हणतात DSL किंवा डोमेन स्पेसिफिक लँग्वेज.
यामुळे झालं काय की बिल्ड फाईल्स खूपच लहान आणि समजायला सोप्या झाल्या. याला आपण एका आधुनिक वर्कशॉपची उपमा देऊ शकतो, जिथे तुमच्याकडे तयार साचे पण आहेत आणि काहीतरी वेगळं कस्टम बनवण्यासाठी पॉवरफुल मशिनरीसुद्धा आहे. ही बघा ग्रॅडलची build.gradle फाईल. अँट आणि मेवनच्या त्या किचकट XMLच्या तुलनेत ही किती स्वच्छ आणि सोपी दिसतेय नाही का? हे वाचायला एखाद्या स्क्रिप्टसारखं वाटतं, कोडसारखं, म्हणजे कमीत कमी ओळींमध्ये जास्तीत जास्त काम. तर ग्रॅडलचे फायदे काय आहेत? अँटसारखी लवचिकता आहे, मेवेनसारखं डिपेंडन्सी मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा स्पीड. ग्रॅडल खूपच वेगवान आहे, कारण ते फक्त बदललेल्या फाईल्सच परत कंपाईल करतं. याला इन्क्रिमेंटल बिल्ड म्हणतात. आणि आज अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी तर हेच ऑफिशियल बिल्ड टूल आहे. यावरूनच त्याची ताकद लक्षात येते. ठीक आहे, तर हा होता अँट ते ग्रॅडलपर्यंतचा प्रवास. पण आता खरा प्रश्न येतो, आजच्या काळात यातलं कोणतं टूल वापरायचं? चला काही आकडेवारी पाहूया, म्हणजे आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जाईल. आता हे आकडे बघा, जरा आश्चर्य वाटेल. जवळपास 48% डेव्हलपर्स आजही मेवेन वापरतात. इतकं जुनं असूनही मेवेन अजूनही राजा आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची विश्वासार्हता. वर्षानुवर्षे चालत आलेले जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, तिथे आजही मेवेनवरच विश्वास ठेवला जातो. त्यामुळे बाजारात त्याचा दबदबा कायम आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आता बिल्ड टाईमवर नजर टाका. इथे चित्र एकदम उलटं आहे. ग्रॅडल जवळपास 113 सेकंदात बिल्ड पूर्ण करतं, तर मेवेनला लागतात तब्बल 293 सेकंड, म्हणजे दुपटीहून जास्त वेळ. आता आली का पंचायत? एकीकडे आहे लोकप्रियता आणि दुसरीकडे आहे प्रचंड वेग. निवड करणं अवघड आहे ना, नाही का? चला तर मग या सगळ्याची एका नजरेत उजळणी करूया. अँट म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य आणि लवचिकता, मेवन म्हणजे शिस्त आणि नियम, आणि ग्रॅडल म्हणजे लवचिकता आणि शिस्त यांचा एक वेगवान संगम. प्रत्येकाची स्वतःची जागा आहे, स्वतःची ताकद आहे. आणि मग आपण येतो शेवटच्या प्रश्नावर. आजचं जग आहे CI/CD आणि मायक्रोसर्व्हिसेसचं. इथे प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत जास्त महत्वाचं काय आहे? मेवेनसारखी एक प्रस्थापित, नियमबद्ध सिस्टम की ग्रॅडलसारखी एक हाय परफॉर्मन्स, लवचिक प्रणाली? या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या पुढच्या प्रोजेक्टची दिशा ठरवेल. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?